आणि न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते उद्धव ठाकरेंच्या मोर्चासंदर्भातली, कारण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत ठाकरेंचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चा काढलेला होता संभाजीनगरमध्ये आणि त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते या मोर्चामध्ये पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे होते, त्यासोबतच अंबादास दानवे आणि अन्य नेते देखील उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले. उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ठाकरेंनी सरकारला दिलाय. तर ठाकरेंच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांनी मात्र टीका केली. कर्जाचं पुनर्गठन करणार. आम्हाला पुनर्गठन नकोय, आजचं मरण उद्यावर नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आज हंबरडा मोर्चा नाहीये, हा इशारा मोर्चा आहे. सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केलं नाहीत तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो. चला, हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे, फार चांगलं आहे, हे विरोधी पक्षाचं काम आहे. भाई याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे. आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे. आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू. आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ. तर हंबरडा मोर्चावर आता टीका करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आणि त्याला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. बघूया. हंबरडा मोर्चा कसला हंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे किती वेळा हंबरडा फोडणार आहेत, आमदार पळाले तेव्हा हंबरडा फोडला. मी मागेच बोलले की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याशिवाय तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. ते हसत हसत हंबरडा मोर्चा त्यांनी काढला. चेहऱ्यावर हास्य होतं आणि हातामध्ये काय आसूड होता. त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये, कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅगमध्ये, आपल्या कुठल्या मिठी नदीमध्ये, या रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतःच आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं. त्यासाठी मला वाटतं आसूड आणला असेल. उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत. यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही. ते म्हणतायत की उद्धव ठाकरे यांनी आरशामध्ये पाहावं, मागच्या सरकारमध्ये असताना देखील त्यांनी पूर्ण कर्जमाफी केली नव्हती. 20,000 कोटी. बरं ठीक आहे, मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा. शेतकऱ्याकडे बघा ना. तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न.